आपण पाणी कोणत्या पद्धतीने पितो ह्यावरही आपले वजन वाढते की नाही हे अवलंबून असते. आयुर्वेदामध्ये असे सांगितलेले आहे की जेवणाच्या आधी जर पाणी पिले तर कृशता म्हणजे तो व्यक्ती बारीक होतो. जेवणाच्या नंतर पाणी पिले तर तो व्यक्ती स्थूल होतो. खरी पाणी पिण्याची योग्य पद्धत ही जेवणाच्या मध्ये मध्ये थोडे थोडेसे पाणी पिणे ही आहे. मग आता पाणी कोणते प्यावे? ह्यामध्ये पाणी गरम प्यावे की साधे पाणी प्यावे की थंड पाणी प्यावे? तर गरम पाणी पिले तर वजन कमी होते का? तर हे कसे ते आपण बघूया. एक साधे सोपे उदाहरण बघूया की समजा एखादं तेलकट किंवा तुपकट भांड असेल तर ते स्वच्छ निघावं ह्यासाठी आपण काय करतो? त्यामध्ये गरम पाणी घालून ठेवतो. म्हणजेच गरम पाण्यामध्ये तेलकटपणा, स्निग्धता ही काढण्याची ताकद असते आणि म्हणूनच आपल्या शरीरातील स्निग्धता म्हणजेच मेद वितळवण्याची ताकद ही गरम पाण्यामध्ये आहे आणि म्हणूनच गरम पाणी हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. ह्यासोबतच गरम पाणी हे आपली पचनशक्ती सुधारते, आपली भूक चांगली करते, त्यासोबतच आपल्या शरीरातल्या ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉलच्या लेवलही चांगल्या करते. गरम पाणी हे पोट साफ ठेवण्यास मदत करते, त्यासोबतच शरीरामधील वात आणि कफ कमी करायला मदत करते. अर्थात ह्या सोबतच इतरही पथ्य पाळली तर त्याचा अजून जास्ती फायदा होतो. ज्या ज्या वेळेला तुम्ही पाणी पिता त्या प्रत्येक वेळेला जर गरम पाणी पिले तर वजन वेगाने कमी होते. हे पाणी व्यवस्थित गरम असावे. जर पूर्ण दिवसभर गरम पाणी पिऊ शकत नसाल तर किमान सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना तरी हे गरम पाणी प्यावे. उन्हाळ्यामध्ये गरम पाणी पिणे शक्य नसते. अशा वेळेला उकळून नॉर्मल टेम्परेचरला आलेले पाणी पिले तरीही वजन कमी होण्यास मदत होते.